नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल वर्ल्ड मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाज्योती मोफत प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेची पात्रता काय, कोण अर्ज करू शकतो व कोणकोणते कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती खूप महत्त्वाची आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण बघू शकता ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 इथं ट्रेनिंगकरिता वेगवेगळे फॉर्म निघालेले आहेत. जसं SSC IBPS RRB ट्रेनिंग 2026-27, त्याच्यानंतर टेटचे आहे, UGC नेटचे आहे, त्यानंतर MBA आहे, त्यानंतर मिलिटरी पोलीस आहे. तर सर्वात आधी आपण मिलिटरी पोलीस या ट्रेनिंगबद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, मिलिटरी पोलीस भरती 2026-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. महाज्योतीमार्फत इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2026-27 करिता मिलिटरी पोलीस भरती परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी. इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावी. यापूर्वी महाज्योतीच्या योजनांच्या कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनांसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांची मिलिटरी पोलीस भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा. पोलीस भरती किमान 18 ते कमाल 29. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक अर्हता प्रशिक्षण संस्थेमार्फत तपासून रुजू करून घेण्यात येईल. प्रशिक्षणाचे स्वरूप. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार मिलिटरी पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा असेल. आता यामध्ये आरक्षण, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे. इतर मागासवर्गीय OBC 59%, विमुक्त जाती अ विजेये 10%, भटक्या जमाती ब 8%, भटक्या जमाती क NTC 11%, भटक्या जमाती ड NTD 6%, विशेष मागास प्रवर्ग SBC 6%. नोट: प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, SSC उत्तीर्ण गुणपत्रिका प्रमाणपत्र किंवा उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, अनाथ असल्यास अनाथाचा दाखला. अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. विद्यार्थ्यांनी अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. त्यानंतर अटी व शर्ती. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10/7/2026 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबत सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास प्रशिक्षण संस्थेत रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणांनुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. यानंतर पुढे मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाचे स्वरूप. भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. निर्धारित वार्षिक जागा 1500. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. तर लाभाचे स्वरूप. मोफत प्रशिक्षण. तुम्हाला 6 महिने मोफत प्रशिक्षण दिला जाईल. त्यानंतर विद्यावेतन. दरमहा 75% हजेरी असल्यास 10,000 एवढे विद्यावेतन तुम्हाला देण्यात येईल. पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला 75% हजेरी असणे आवश्यक आहे. त्यानंतर आकस्मिक निधी एक वेळ 12,000. जर तुम्ही दर महिन्याला 75% हजर राहिल्यास तुम्हाला हे 10,000 प्रमाणे 60,000 आणि आकस्मिक निधी एक वेळ हे 12,000 मिळून टोटल 72,000 रुपये एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आज आपण महाज्योती कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 विषयी अधिकृत माहिती समजून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची A to Z माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.